नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल असून तेही जॉईन करायला विसरू नका. समजून घ्या की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणासाठी आवश्यक असते. हे प्रमाणपत्र सर्व प्रवर्गासाठी नसते, हे खालील प्रवर्गासाठी म्हणजे उमेदवारासाठी आवश्यक असते. ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढावे लागेल. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढावं लागेल. यामध्ये व्हीजे, NTA, NTB, NTC आणि NTD आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC मध्ये असाल तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढावे लागते. चला तर मग पाहूया यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील. क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जो 3 वर्षाचा लागेल तो तुम्हाला लागेल. त्यानंतर जातीच्या दाखल्याची झेरॉक्स लागेल. अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल. लाभार्थ्याचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा लागेल. आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड लागेल आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागेल. एवढी कागदपत्रे तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणार आहेत. हे प्रमाणपत्र तुम्हाला तहसील कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रातून मिळून जाते. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.